नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा पदार्थ मी काय बनवणार आहे, चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आजची रेसिपी करणार आहे मिक्स पिठाचं. इथे मी धिरडं बनवणार आहे. त्याच्यामध्ये घातलेलं आहे दुधी भोपळा. तर हे बॅटर मी आधी बनवून ठेवलं. याचं कारण असं आहे की मला हे 2 तासानंतर बनवायचं होतं. तर याच्यामध्ये मी सांगते तुम्हाला 4 टीस्पून मी घेतलेले आहे. रेग्युलर वापरतो ते चण्याच्या डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ 4 चमचे आणि 2 चमचे मेथी घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ जे आपण भाकरींसाठी घावणसाठी वापरतो ते पीठ मी घेतलेलं आहे. एकूण असं 6 चमचे पीठ हे घेतलेलं आहे. आणि ह्यामध्ये मी दुधी भोपळा किसून टाकलेला आहे. काही असे मोठे तुकडे सुद्धा दिसतात. त्याच्यामध्ये मी जिरं घातलेलं आहे, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे, थोडीशी हळद, थोडासा हिंग आणि थोडंसं तिखट मी इथे घातलेलं आहे. आणि हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून मी झाकून 2 तास ह्याला झालेले आहेत. तर याची कन्सिस्टन्सी इथे मी तुम्हाला जवळून दाखवते. या पद्धतीने हे बॅटर इथे मी केलेलं आहे. दुधी भोपळा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घालू शकता. मी एक वाटीभर किस होईल, छोटी एवढी मीडियम वाटी तेवढं मी इथे किस घातलेलं आहे. आणि त्याबरोबर खाण्यासाठी मला बनवायचे आहे भिजलेल्या चण्यांची भाजी. आता हे बॅटर भिजून झालेलं आहे, 2 तास त्याच्यावरून गेलेले आहेत. आणि कुकर सुद्धा बघा थंड झालेला आहे. 2 शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहे कुकरमध्ये, तुम्ही इथे बघू शकता. चणे मी उकडून घेतलेले आहेत. तर मला थोड्याशा चण्याचाच वापर करायचा आहे. एका माणसाला पुरेल एवढीच भाजी मला करायची आहे. पण या चण्यांमध्ये मी इथे बघा भिजलेले हे काबुली चणे आहेत. हे छान भिजलेले, छान शिजलेले आहे. मी इथे घेतलेले आहेत आणि हे चणे शिजून घेतलेले आहेत. तर चण्याला थोडंसं जास्त एखादी शिटी घ्यावी लागते, नाहीतर मग थोडेसे ते कडक होतात. त्याच्यामध्ये एक बटाटा मी साल काढून ह्याच्यामध्ये उकडायला टाकलेला आहे. उकडताना याच्यामध्ये मीठ, हळद असं काहीही घातलेलं नाहीये. आणि ह्या पाण्याचा आपल्याला भाजीमध्ये वापर करायचा आहे. पौष्टिक पाणी आहे. मला लागणार तेवढंच मी इथे आता चणे काढून घेणार आहे आणि तेवढ्याचीच मी इथे भाजी बनवणार आहे. हे बघा 2 मोठे बटाट्यांची पीस मी इथे घेतलेले आहेत. तर बटाटा तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करू शकता, पण छान लागतं टाकून बघा. चण्याच्या भाजीमध्ये बटाट्याचं कॉम्बिनेशन चांगलं आहे. तर एवढी मी ही भाजी एकट्याची बनवणार आहे. थोडंसं बघा ह्याच्यातच मी पाणी घेतलेलं आहे कुकरमधनं. बाकी हे जसं तसं मी बाजूला झाकून ठेवते, त्याचा उपयोग मी दुसरीकडे करणार आहे. चला आता भाजी बनवायची आहे. वाटण तयार आहे. गॅस चालू केला, त्याच्यावरती एक छोटं मी पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं तेल. तेल घालायचं आहे थोडंसं. 1 टीस्पून मी तेल घातलेलं आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त इथे घेऊ शकता. वाटण माझं केलेलं असतं, कांदा खोबऱ्याचं वाटण मी केलेलं आहे. चॅनलवरती माझ्या वाटणाच्या अनेक रेसिपी आहेत, तुम्ही बघू शकता. थोडंसं वाटण मी घेतलेलं आहे, अगदी थोडंसं आहे. थोडंसं खोबऱ्याचं वाटण पण मी स्पेशली नुसतं खोबरं, आलं, लसूण तेही मी करून ठेवत असते. तर त्याचंही थोडंसं 1 चमचाभर घेणार आहे. तर आता हे सगळे आपले मसाले, कांदा, खोबरं हे असं सगळं वाटण आहे. तेल गरम झाल्यानंतर थोडंसं आपल्याला परतून घ्यायचंय. इथे थोडंसं घालणार आहे चमचाभर इथं खोबऱ्याचं वाटण. फक्त खोबरं आहे आणि ओलं खोबरं आहे. हे ओल्या खोबऱ्यामध्ये मी इथे थोडंसं आलं आणि थोडंसं लसूण वाटून ठेवलेलं आहे. थोडीशी घालणार आहे हळद, थोडंसं घालणार आहे हिंग आणि आवडीनुसार इथे तिखट टाकायचं. इथे लाल मिरची पावडर आहे. थोडंसं पाणी घालायचंय. लाल मिरची पावडर मी थोडीशी घातलेली आहे. आता थोडंसं घालते मी मिक्स मसाला, अगदी थोडासा, भाजी जास्त नाहीये त्यामुळे तिखटाचं प्रमाण आवडीनुसार घ्यायचंय. उकडून घेतलेले चणे आणि बटाट्यांच्या मध्ये घालायचं, मिक्स करायचंय आणि पाणी जास्त घालायचं नाहीये. तर एवढीच मला ही भाजी अशी हवी आहे. याच्यामध्ये मी पाणी घालणार नाही. जे पाणी होतं चणे शिजवताना त्याच पाण्याचा वापर इथे मी भाजीमध्ये केलेला आहे. चवीपुरतं घालायचंय मीठ.
मीठ जर तुम्ही चणे उकडताना घातलं असेल तर आठवण करून मिठाचा वापर इथे करायचा आहे. खडखडून एक उकळी घ्यायची आहे. आता भाजीला उकळी येते तोपर्यंत इथे बीटाचा हा कावीळ आहे, कावीळ म्हणतात त्याला. बिडाची वस्तू आहे ही, तवा आहे तो, खूप जाडा असतो तो. तो आता मी गॅसवर ठेवलेला आहे. तर सणसणीत आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. ब्रशच्या साह्याने मी थोडंसं आहे बघा तेल लावून घेते. सगळ्या बाजूने मी असं तेल लावून घेतलेलं आहे. हा बिटाचा जो तवा आहे हा मात्र चांगला आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. नाही तर मग त्याच्यावर टाकलेलं थालीपीठ असेल किंवा धिरडं असेल तर ते घावण असेल तर ते तुटू शकतं. घावण याच्यावरती तांदळाचे घावण एकदम छान येतात, कुरकुरीत होतात. खूप भारी घावण याच्यावर येतात. अगदी एवढे भरून जरी तुम्ही बनवलं तर अगदी तवा भरून तरी सुद्धा एकदम छान इथे तयार होतात ते. तर चांगला तवा आपल्याला तपून घ्यायचा आहे. भाजीला पण आपली चांगली उकळी आणायची आहे. इथे बघा तवा तपलेला आहे. हे बघा पाण्याचं मी इथे असं शिंपडलं थोडस तर एकदम सणसणीत तवा तापलेला आहे आपला. दुधीचे काही काही तुकडे असे मोठेच ठेवलेले आहेत मी. किसून घ्या थोडे थोडे मोठे. मी अगदी जे किसता आले नाही आतल्या बाजूचे नरम तर ते मी असे छान कैचीच्या साह्याने तोडून आणि ह्याच्यामध्ये टाकलेले आहे. तुम्हाला आवडत नसेल तर पूर्णच किसून घ्या. याच्यापेक्षा मोठं सुद्धा तुम्ही करू शकता. थोडस आजूबाजूने आपल्याला तेल टाकायचं, अगदी एक एक थेंब फक्त. एका ब्रशला जेवढं येईल साधारण झटकून तेवढं मी घेतलेलं आहे. थोडस आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं. थोडा वेळ ते झाकण ठेव, अगदी अर्धा मिनिट फक्त. अर्धा मिनिट फक्त झाकण ठेवलेलं आहे. आणि धिरडं घातल्यानंतर गॅस आपल्याला कमी करायचा आहे. तर तसं मी गॅस इथे कमी केलेला होता. आता परत आपल्याला थोडंसं अर्धा मिनिट आपल्याला परत झाकण ठेवायचंय. गॅस इथे कमीच आहे, हे बघा पूर्ण कमी केलेला आहे गॅस. भाजी इथे आपली छान खळखळून उकळलेली आहे. तर इथे भाजी बघा मस्त आपली उकळलेली आहे. चण्याची आणि उकडलेल्या बटाट्याची मस्त इथे मसाल्याची भाजी आपली इथे तयार झालेली आहे. घट्ट हवी असेल तर थोडंसं अजून शिजून घेऊ शकता किंवा भाजीतलं जे पाणी आपण वापरलं तर ते कमी वापरू शकता जर घट्टसर पाहिजे असेल तर. आता ही बऱ्यापैकी आटलेली आहे तर एवढीच मला इथे ठेवायची आहे. भाजी आपली इथे तयार झालेली आहे. 15 मिनिट फक्त झाकण ठेवायचं. हे आजूबाजूचे जे तेल आहे हे असं फिरवलं की न तुटू देता बघा मस्त आपलं इथे धिरड तयार झालेलं आहे. दोन्ही साईडने आपलं धिरड छान तयार झालेलं आहे. ह्या पद्धतीने आपल्याला हे बाकी करून घ्यायचे. अजून थोडस ब्रश झटकून आणि मी इथे तेल ह्या पद्धतीने लावून घेतलं. आणि आता तुम्हाला इथे मी मोठं करून दाखवते. आहे हे सुद्धा मी याच्यावरती बघा पूर्ण भरून इथे करून दाखवते. कडेने फक्त आपल्याला एक 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 थेंब फक्त एवढा असं सोडायचं आहे. त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे अर्धा मिनिट. अर्धा मिनिटानंतर बघूया कारण हे मोठं आहे. नसल झालं तर अजून थोडस वेळ झाकण आपल्याला ठेवायचं. 10 मिनिट झालेलं आहे. बघूया बघा साईडने आपल्याला एकदम मस्त आपलं तयार झालेलं आहे. असंच आता दुसऱ्या बाजूने पण आपल्याला अर्धा मिनिट झाकण ठेवायचंय. बघा झाकण ठेवल्यानंतर एकदम पटकन हे तयार होतं. आणि हा जो बिडाचा तवा आहे हा खूप सणसणीत तपलेला असतो त्याच्यामुळे बघा अगदी आपण एवढं मोठं केलं तरी सुद्धा ते छान सगळ्या बाजूनी भाजल्या जातं.
हे बघा, गॅस मी इथे बंद करते. इथे आपलं दुधी भोपळा टाकून मिक्स पिठाचं धिरडे आपले तयार झालेले आहेत. फक्त 6 चमचे पीठ आणि अर्धी वाटी आपल्याला इथे घेतलेला आहे दुधी भोपळा किसून. पौष्टिक हेल्दी आपला हा पदार्थ तयार झालेला आहे. तर 2 मस्त आपल्या तेवढ्या पिठामध्ये इथे छोटा आणि एक मोठा असे आपले इथे धिरडे तयार झालेले आहे. इथे आपली मस्त तयार झालेली आहे 2 घावण आणि चण्याची भाजी. तर झटपट होणारी रेसिपी आहे, अगदी झटपट केलेली आहे. खायच्या वेळेवरती मी हे इथे तयार केलेलं आहे. बघा, मस्त दिसायला एकदम छान दिसते आणि चवीला पण ती खूप छान लागतो हा पदार्थ. टेस्टी तर आहेच, हेल्दी आहे. त्याच्यामध्ये आपण जे पिठं घातलेली आहेत तर तांदळाचं पीठ एकदम कमी आहे, चण्याचं पीठ आहे. चण्यामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये प्रोटीन असतं. तर ह्या पद्धतीने नक्की रेसिपी करून बघा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजूनपर्यंत तर जरूर करा. कारण छोट्या मोठ्या पटकन होणाऱ्या झटपट होणाऱ्या रेसिपीज माझ्या चॅनलवरती आहेत. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा. आणि अशाच रेसिपी बघण्यासाठी होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. म्हणजे चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत. एखादी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडू शकते. चॅनलला सबस्क्राईब करा. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जाता जाता एक लाईक करून जा. आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर इतरांना शेअर करा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.